जय शिवराय मित्रांनो 7 मे 2026 पासून राज्यामध्ये पूर्व मोसमी पावसाला सुरुवात होणार असून एकंदरीत सध्या असलेले वातावरण हे मान्सूनच्या निर्मितीला आणि मान्सूनच्या पुढील वाटचालीला अतिशय पोषक असं आहे। मित्रांनो, भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक हंगामी हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, ज्याच्यानुसार आज 7 मे 2026 पासून राज्यामध्ये पूर्व मोसमी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यातील धाराशिव आणि जालना या जिल्ह्यामध्ये, तर उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव, तर विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवसामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडासह पूर्व मोसमी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर हिंदी महासागराच्या पश्चिमेला, विषुववृत्ताच्या दक्षिणेला ज्या ठिकाणी मान्सूनचं उगमस्थान आहे, या ठिकाणी हवेचा दाब वाढत आहे। हे अतिशय मान्सूनच्या निर्मितीसाठी पोषक असं वातावरण आहे। याचबरोबर हिंदी महासागराच्या पूर्वेला सुद्धा जे काही पाण्याचं तापमान आहे ते 31 सेल्सिअस पर्यंत आहे। म्हणजे एकंदरीत मान्सूनची निर्मिती आणि मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्या असलेले वातावरण अतिशय पोषक असं आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रशांत महासागरामध्ये ज्या ठिकाणी अल निनोची स्थिती असते, या ठिकाणी सुद्धा इक्वेटर जवळ 25 सेल्सिअस एवढं तापमान आहे। तर जे काही पेरूच्या जवळचा समुद्र आहे त्या ठिकाणी सुद्धा समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान हे 18 सेल्सिअस पर्यंत आहे। म्हणजे सध्या तरी अल निनोची कुठलीही परिस्थिती त्या ठिकाणी दिसून येत नाही, परंतु एकंदरीत ही हिंदी महासागरामध्ये असलेली जी काही परिस्थिती आहे, वातावरण आहे, हे मात्र मान्सूनच्या निर्मितीला आणि पुढच्या वाटचालीला पोषक असं आहे। आणि याच अनुषंगाने येत्या 3 ते 4 दिवसामध्ये पूर्व मोसमी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसणार आहे। मित्रांनो, याच्यानंतर सुद्धा 11 मे ते 19 मे या कालावधीमध्ये सुद्धा राज्याच्या विविध भागामध्ये जोरदार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत, परंतु त्याच्या संदर्भातील अंदाज साधारणपणे 11 तारखेला वर्तवला जाईल आणि त्याच्यानंतर जे पुढचे अपडेट येत राहतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुर्तास तरी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, धाराशिव, जालना, याचबरोबर जळगाव, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये मात्र पुढच्या 4 दिवसामध्ये जोरदार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। धन्यवाद।